आमदार देशमुखांची कन्या पडळकरांची वहिनी तर राहुल महाडिकांची पत्नी निवडणूक रिंगणात, तर वर्षानुवर्ष काम केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना यावेळी सुद्धा उचलाव्या लागणार सतरंजा। सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या 2.5 वर्षांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे। सप्टेंबर महिन्यात आरक्षणाची प्रक्रिया पार पडली होती। तेव्हापासून जिल्हाभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या घरातील लेकी सुना आणि पत्नीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली। सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत त्यांनी कुटुंबातील महिलेला निवडणुकीच्या रणांगणात उतरवले असून आपली सर्व राजकीय यंत्रणा कामाला लावली आहे। तब्बल 8.25 वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी रिंगणात उतरण्याची तयारी ठेवली आहे। आणि इतकी वर्ष साहेबांच्या राजकारणासाठी काम केलं, आता जिल्हा परिषदेत संधी मिळेल अशी त्यांची आशा होती, पण साहेबांनी आपल्या कुटुंबातील महिलेला रिंगणात उतरवल्याने कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे। एकाच घरात अनेक वर्ष सत्तेची अनेक महत्त्वाची पदे आहेत। पतसंस्थेपासून दूध संघापर्यंत आणि ग्रामपंचायतीपासून नियोजन समितीपर्यंत अनेक ठिकाणी नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची वर्णी लावली आहे। आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर त्यांचा डोळा आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो। हे पद जिल्ह्यात अत्यंत मानाचे असते। विधानसभेला संधी न मिळालेल्या नेत्यांचा डोळा अध्यक्षपदावर असतो। यंदा त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे, त्यामुळे नेत्यासाठी वर्षानुवर्ष काम केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना यावेळी सुद्धा सतरंजा उचलाव्या लागण्याची चिन्हे आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।